तो देखील आलेला आहे. थोड्याच वेळामध्ये इम्पॅक्ट प्लेअर मध्ये त्याचंही नाव सिल्वर स्टार या टीम मध्ये आपण पाहत आहोत. सामन्याला सुरुवात. यावेळेस बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. सुरुवात होत असताना इथून पाहायला मिळाली पहिल्याच बॉलवरती एक सिंगल येत असताना आपण पाहत आहोत. ना फलकावरती एक आली आहे. मॅनेजर मध्ये शुभजी झा यांचं नाव नेहमी चर्चेचा विषय आहे आणि शुभजी झा आपलंही हार्दिक स्वागत. एक धाव धावफलकावरती आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट मध्ये काही अंशी फेरबदल. जिथे मात्र आपण पाहत आहोत थर्डमॅन वरती बोलवण्यात आल्या. सुलतान खान यांच्या कॅचेस जे आहेत ना नेहमी चर्चेचा विषय राहिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कोणगाव मध्ये यावेळेचा बॉल कॅच ड्रॉप झाली की काय. एक मोठा आवाज इथे येत असताना मला मिळाला. अजित मोहिते यशांच्या पाठीमागे आहे. झेल ड्रॉप झालेला आहे. सुवर्ण संधी एक अपॉर्च्युनिटी मिस केली आहे. सुमित ढेकळे बॅटची मागणी करतायत. बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आहेत. कोण विसरेल 95 धावांची ती खेळी. पालघर चषक संसाई यांच्या माध्यमातून आयोजित रात्रकालीन स्पर्धेमध्ये नागेश वाडेकर साठीचा हा बॉल खाली राहिलाय. चेंडू निर्धाव स्वरूपात येत असताना पाहायला मिळतोय. इम्पॅक्ट प्लेअर मध्ये सिल्वर स्टारने पवन केणेचं नाव जसं ऍड केलं तशी चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. यावेळेस बॉल देखील लिडिंग एज घेतोय. अगदी आपण पाहिलं ना सातत्याने फलंदाजांना बॉलला मिडल करता आलेला नाहीये. सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत. दुहेरी रन्स इथून कंप्लीट होत असताना आपण पाहत आहोत. दुहेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. 4 धावा धावफलकावरती बनत असताना आपण पाहत आहोत. रन्स तितक्याशा आलेल्या नाहीये. 4 चेंडूमध्ये 4 धावा. एक डॉट बॉल पाहायला मिळाला. एक दुहेरी आली आहे. 2 सिंगल. आर्यन भोईर गोलंदाजी करत असताना आपण त्याला पाहतोय. विकेट टेकर आहे. फिरकीचा जादूगार आहे. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. लांब लचक स्ट्रोक पाहायला मिळालाय. ज्या रीतीने फटके खेळत असताना या खेळाडूला आपण पाहिलंय. एक खिलाडी नाही खलीफा है. अद्भुत नहीं अजूबा है. हा वेगळ्या प्रतीचा आहे. मान्सून ब्लास्ट मध्ये पहिलं शतक ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. तर नंतर केतन मात्रेच्या बॅटमधून 2 शतक आपण पाहिले होते पावसाळ्या रबर बॉल क्रिकेटमध्ये. धावफलकावरती 10 आहेत. 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल आर्यन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा बॉल देखील उंच चाललाय आणि लांबी देखील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा दुसरा क्लासिकल अंदाजात षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळाला. लांब लचक फटका मैदानाच्या आतमध्ये नागेश वाडेकर. आणि नुकतंच आगमन झालेलं आपण पाहत आहोत. ज्यांचे फटके प्रत्येकाने पाहतच राहावे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये लांब लचक षटकार खेचणारा षटकारांचा बाहुबली म्हणून त्यांच्याकडे खंबाळपाडा गावचे सुपुत्र साई शेलार, नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ज्यांचं आगमन झालेलं आपण पाहत आहोत या व्यासपीठावरती. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय साई शेलार. नुकतंच आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचंही करतो आहोत स्वागत. विनीत माळी आलाय गोलंदाजी मार्कवरती. विनीत माळी आलाय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहत आहोत. 16 धावा धावफलकावरती बनल्यात. एक फलंद जिथे मात्र आपण पाहतो आघाडीची जोडी जमलेली पाहायला मिळाली आहे. यावेळेचा बॉल सुमित ढेकळे. त्याने ही पार्टी जॉईन केली आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकारानं होत आहे.
षटकाला बीट केलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुमित ढेकळे सेट ऑन फायर. सव्वीस. यावेळेचा बॉल बॅटच्या टोला लागतोय. चेंडू हवेमध्ये इथून पाहायला मिळतोय. सिंगल निश्चित येईल. एकेरी धाव येत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने तिथे मात्र वधारते. या षटकामध्ये अद्याप 11 आलेल्या आहेत. 27 धावा धावफलकावरती बनत असताना आपण पाहतोय. विनीत माळी देखील खर्चिक साबित राहिलाय. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हणत असताना आक्रमकतेने फलंदाजी चालू झाली आहे. यावेळेला तिसरा लगातार 3 बॉलवरती 3 षटकार नागाच्या बॅटमधून. मैदानावरती एक खेळाडू बोलतायत. हा फटका फसला. आनंद मगदूम चेंडूच्या पर्यंत पोहोचतायत. झेल बनू शकलेला नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. एकेरी धावायला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. 2 आलेले आहेत. कोल्हापूर तालुक्यातील शाहूवाडीला बिलॉंग करणारे आनंद मगदूम महाराष्ट्र पोलीस दलामध्ये देखील आहेत. त्यांना आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला. स्वतः गोलंदाज आहेत. बॅटर म्हणूनही चांगली भूमिका नेहमी ते अदा करतात. धावफलकावरती 35 बनलेले आहेत. संधी मिळाली आहे सिल्वर स्टार भिवंडी संघामध्ये. यावेळेस बॉल ऑन साईडला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. आर्यन चेंडूवरती वेगाने येतोय. सिंगल येते. केवळ एकेरी धाव. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती धावा 36 बनलेले आहेत. 36 ऑन दी बोट. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपला. 36-0 बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ते अर्थात ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील इलेवन उमेश इलेवन खार. फ्रँचायझी आपण पाहतोय 70-70 स्पोर्ट्स ब्रँड इन इंडिया पार्टनर विथ वन ऑफ द टॉप. यस पंचांचा इशारा येतोय. चला घाई करा. 70-70 स्पोर्ट्सच्या बॅट तुम्ही अगदी अवेलेबल आहेत. खरेदी करू शकता. अगदी मोठे फटके तुम्हाला जर का खेळायचे आहेत, धावा गोळ्या करायच्या आहेत, ते 70-70 ची बॅट असायला हवी. टॅगलाईन आहे लगा तो 6. धीरजी मोरे सर आमच्या सोबत आहेत. स्वतः त्यांना आपण पाहत आहात. स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे मुंबई पोलीस. गोलंदाजीमध्ये फेरबदल. आर्यन भोईर पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात येत आहे. पहिल्या षटकामध्ये तेव्हा थोडासा काही अंशी खर्चिक राहिला होता. 36-0. पुढचा बॉल यावेळेला समोर केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक तडाखा षटकार. खार दांड्याची आन बान शान उमेशजी कुळे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आपण पाहत आहोत. एका बाजूला उमेश इलेवन खार या टीमला आपण पाहत आहे. या दांड्याची शान आज स्वतः या मैदानावरती आहेत. 42-0 षटकार आला आर्यन भोईच्या अगेन्स्ट. बॅटिंग चालू आहे. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील इलेवन उमेश इलेवन. आणखीन एक तडाखा. लांब लचक
हा खेळाडू षटकारांचा आणि 6चा पाडा बोलतोय. मैदानाच्या आतमध्ये त्याने केल्या राडा. षटकार. .48 ऑन दी बोर्ड. आर्यन भोईरच्या अगेन्स्ट 2 बॉल 2 षटकार पाहायला मिळालेत. सुमित ढेकळे बॅटिंग करतोय. 4 बॉल 12, 10 बॉल 36. नागेश वाडेकर ज्या रीतीने त्याने षटकार खेचलेले आपण पाहिलेत. लांब लचक फटकेबाजी. 10 बॉलमध्ये 36. मैदानावरती ज्या रीतीने त्याने फटके खेचले ना, हालचालींना वेग आलाय. 48ला 0. पुढचा बॉल. यावेळेला फुललेनचा इथे परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. यॉर्कर मिस जरूर केलाय. फलंदाज डिसमिस करू शकला नाही. धावा मिळाल्या त्या 2. दुहेरी धावा येतात. 50 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. अर्धशतक, तेही एकंदरीत संघाचे 15 चेंडूचा खेळ संपला आणि 50 बनल्या. बॅटिंग चालू आहे मैदानावरती. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील इलेबन, उमेश इलेबन खार. पुढचा चेंडू गोलंदाज आर्यन. याही वेळेला लोड फुलटोज ऑन साईडला टर्न केलाय. मन मेंदू मनगट एकत्रित आणलं, ते वळवलं आणि ठोकलाय. चौकार. सोळा चेंडू 54 धावांची भागीदारी. 12 बॉल 42. नागेश वाडेकर. 4 बॉल 12 धावा. सुमित ढेकळे आणि प्रथमेश ठाकरे यांच्यासाठी विरारहून खास पारितोषिक आलेलं आहे. विरारचे आनंद मगदूम. आय रिपीट, विरारचे असणारे आनंद मगदूम ज्यांचा एक स्पोर्ट्स ब्रँड आहे आणि त्यांच्याकडून या 2 खेळाडूंपैकी एका खेळाडूने अर्धशतक ठोकलं तर जीपे करण्यात येईल 1000 रुपयाचं पारितोषिक. कारण एक आनंद मगदूम मैदानाच्या आतमध्ये आहेत, जिथे प्रेक्षक वर्ग आणि चाहत्या वर्गांना कोणत्याही स्वरूपामध्ये आपण पाहतोय की मनामध्ये साशंकता निर्माण होऊ नये याकरिता मी या गोष्टीकडे पुन्हा एकदा उल्लेख केला. कारण आनंद मगदूम मैदानाच्या आतमध्ये देखील आहेत. हे शाहूवाडी कोल्हापूरचे आहेत. धावफलकावरती 54 बनलेले आहेत. 54 धावा धावफलकावरती. यस अंपायर. चोपन्न धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 18 धावा येत असताना मला मिळाल्या. आर्यन भोईरने 34 धावा अद्यापच्या खर्च केलेल्या आहेत. चला, प्रतिनिधी त्वरित येऊ द्यात बाहेर. 54 धावा धावफलकावरती बनतात. सचिनजी वालावलकर साहेब यांची मेहनत जास्तीत या स्पर्धेसाठी. यावेळेचा बॉल लिडिंग एज घेतलीये. आकाश चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपला गेलेला नाहीये. सर्वाधिक मोठी अपॉर्च्युनिटी जी क्रिएट झाली होती, झेल व्हायला हवेत. कारण नागेशला जीवदान देणं हे संघासाठी अधिकच घातक बनू शकतं. झेल इथून ड्रॉप होत असताना मला मिळालाय. 43 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय सध्या परिस्थितीमध्ये नागेश वाडेकर. संघाची धावसंख्या 55 बनली आहे. 55 धावा. पुढचा बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला होता. बॉलने घेतलेला वळण, यष्टीरक्षकाचा घेतलेला भेट. तिथे मात्र आपण पाहिलं 2 षटक 35 धावा. विकेटचा रकाना भरता आला नाही. आर्यन भोईरला धावफलकावरती बनलेल्या आहेत. त्या तब्बल रन्स पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. 55. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. या आकर्षक कॅप आपण पाहत आहे. ट्रॅक पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट्स अगदी पाहायला मिळतात. न्यू लॉन्चिंग 7070 स्पोर्ट्स. आजच संपर्क साधा 7006167947 या नंबरवरती आणि आवर्जून आपण खरेदी करू शकता. या आकर्षक सिवलेस विविध डिझाईन्स आणि विविध कलरमध्ये
अगदी उत्कृष्ट अशी क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही हे चित्र जे स्क्रीनवरती पाहत आहात, आकर्षक कॅप्स विविध डिझाईन्समध्ये. गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल होत असताना पाहायला मिळते. आणखीन एक पाटील, करण पाटील आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. करण पाटील आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. केवने दिव्याचा एक उत्कृष्ट गोलंदाज. आज तुम्ही ओम पाटीलला देखील पाहताय. एका बाजूला करण पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाजांची त्रेधा तिरपीट उडवण्यामध्ये पटाईत असणारा गोलंदाज आहे. वेग चांगला ठेवतो. टप्प्यावरती प्रभुत्व नेहमी राहतं. क्षेत्ररक्षक जवळ बोलावण्यात आलाय. सुलतान खान पाहायला मिळतोय. 13 बॉल 43 धावा. नागेश वाडेकर 55 धावा धावफलकावरती बनण्यात आल्यात. 55 0. करण पाटील थोडासा वेळ जाऊ देतोय. करण पाटील पाहिल्यानंतर मला कालचा दिवस पुन्हा एकदा आठवला. भावेश पवारने 1 लाख रुपयाची कमाई केली एकाच मॅच मध्ये. 16 बॉल 63 ती खेळी त्याने साकारली. आणि करण पाटीलला आपण पाहिलं ना, ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये त्याचं प्रदर्शन सर्वाधिक मोठं राहिलं आणि जवळपास तो पारितोषिक जिंकण्यावरती झाला होता. असा खेळ त्याने साकारला. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये उस्मान पटेलच्या नावावरती 1,24,000चं पारितोषिक जिंकण्याचा विक्रम आहे. यावेळेचा बॉल जागा बनवली आहे. जागा बनवली आणि जागा दाखवली चेंडूला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नागेश वाडेकरच्या बॅटमधून षटकार. षटकाच्या उंबरठ्यावरती आहे. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये तो साकारतोय. लांब लचक फटकेबाजी त्याने केलेली आहे. आघाडीला बॅटिंगला येत असताना जणू काय मेसेज दिला होता त्याने, तयारी ठेवा, आलोय. काय बॅटिंग केली आहे. 49. यावेळेचा बॉल मात्र इथून प्ले अँड मिस. बॅटला बॉल ब्रश झालेला नाहीये. 22च्या स्वरूपामधून ही धाव येते. 49 वरती नॉट आउट आहे नागेश वाडेकर. धावफलकावरती धावा बनल्या तर 62. कॉन्ट्रीब्युशन सर्वाधिक जास्त पाहायला मिळालं नागेश वाडेकरचं. अगदी 62 मधले 49 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. करण पाटील गोलंदाजी मार्कमध्ये षटकारानंतर कमबॅक चांगलं झालंय. यावेळेचा बॉल बॉटमहँडचा चांगला वापर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील या बॉलवरती. 4 हा आलाय. सुमित ढेकळे बाहुबलीच्या बॅटमधून चौकार. पुकाराला संघाची धावसंख्या 66 धावा धावफलकावरती आहेत. 66 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. आघाडीची जोडी जमली आहे. पार्टनरशिप चांगली बिल्ड होतीये. या स्पर्धेमध्ये 105 धावा पाहायला मिळाल्यात. एक उच्चांक धावसंख्या आपण पाहिलेली आहे. त्यामुळे या मॅच मध्ये देखील धावा बनतील का, त्याही मोठ्या. यावेळेचा चेंडू उजव्या अशीच्या बाहेर, जो दिशाहीन आहे. इथून व्हाईट बॉल येत असताना मला मिळतोय. एक्स्ट्राची रन्स, एक्स्ट्राची धाव. आणि आता मात्र कोण खाऊन जाणार भाव या मॅच मध्ये पाहावा लागेल. 6 बॉल 16. सुमित यावेळेला लोड फुलटोच होता. डाऊन द ग्राउंड, फ्लॅट पॅरलल. एलईडी टीव्ही पेक्षाही फ्लॅट मारला. डाऊन द ग्राउंड, चौकार. वहां देखो जहां सारे जहां बस आपलीच हवा. सुमित ढेकळेची एक टॅगलाईन आहे, किंग नेव्हर फेल. 71 धावा धावफलकावरती आहेत. 71 ऑन दी बोर्ड. 71 बनलेले आहेत. पुढचा बॉल
यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू अवांतर स्वरूपाची धाव देऊन जाईल. एक्स्ट्राची रन्स येत असताना मला मिळते एकेरीच्या मदतीने 72 धावा धावफलकावरती भिडत असताना आपण पाहत आहोत. नुकतंच आगमन साईजी शेलारसाहेब यांचं आपण व्यासपीठावरती झालेलं पाहायला मिळालं. अगदी सतीजी जाधव साहेब यांचंही आगमन झालेलं आपण पाहत आहोत. त्यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, हा देखील वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पळवाटात जणू काही गोलंदाज शोधण्याचा प्रयत्न करतोय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. DRS इथे घेण्यात येत असताना पाहायला मिळालाय. बॉल रीच मध्ये दिला नव्हता. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, हे षटक अद्याप आपण पाहिलं तर लांबणीवरती आहे. इथून मात्र आपण पाहत आहोत शहानिशा करण्यात येईल. बिलाल शेखला आपण पाहतो यशांच्या पाठीमागे, त्याला पाहायला मिळत आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग पाहायला मिळत आहे. निर्णय प्रलंबित आहे. सिल्वर स्टार भिवंडी टीमने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. स्वतः कर्णधार गोलंदाजी करतोय, परंतु त्याच्या गोलंदाजीची धार व्हाईट बॉल काही अंशी बोथड झाली की काय हा प्रश्नचिन्ह उद्भवतोय. कारण अतिरिक्त धावा त्याने जास्तीच्या बहाल केलेल्या पाहायला मिळाल्यात. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनमध्ये पाहतात. 72-0. त्यावेळेला लोअर फुल टोच होता. डाऊन द ग्राउंड खेळला. क्षेत्ररक्षक लॉंगनला, रवी लिंगाला मॅडी पैकी करेल तद्वर घेतली जाणारी एक सिंगल. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा बनतायत. एकंदरीत 74, 4 षटकांचा खेळ संपला. 74 ऑन दी बोर्ड. 5 षटकांची मॅच आणि ज्यामध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर 74 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उमेश इलेवन खार, उमेशजी कुळे साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 74 धावा धावफलकावरती आहेत. 70-70 स्पोर्टच्या या ब्रँडेड आकर्षक टी शर्ट बिलीव्ह अँड अचीव. खरं तरी या जर्सीज प्रत्येकाला हव्या हव्याशा वाटणारा पाहायला मिळतात. आणि न्यू लॉन्चिंग कधी येते ना एकदा, याची चर्चा संपूर्ण भारतवर्षामध्ये निश्चित होते. 70-70च्या ब्रँडेड बॅट्स तुम्ही बॅट्स पाहत आहात. आणि या बॅट्सने नेहमीच अनेक खेळाडूंनी अनेक खोऱ्याने धावा गोळा केलेल्या देखील आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळे आजच तुम्ही ही बॅट खरेदी करू शकता. सुमित ढेकळे गोलंदाजी मार्कमध्ये आनंद मगदूम यांना इन्व्हाइट करण्यात येत असताना मला मिळत आहे. शहा जिथे शाहूवाडी एक्सप्रेस गोलंदाजी मार्कमध्ये आनंद मगदूम. पहिलाच बॉल आणि खेचून मारला, हॅमट केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. टेनिस क्रिकेटमध्ये वेगाच्या 2 गोष्टी नेहमी चर्चेचा विषय राहिल्यात. सुमित ढेकळेची कार आणि त्याची फटकेबाजी. एवढा वेग असतो ना फटकेबाजीमध्ये आणि धावा गोळा करण्यामध्ये, या खेळाडूचा हात पकडणं ही गोष्ट अनेकांना जमलेली नाही. सातत्याने मोठी फटकेबाजी करतोय. षटकाराला स्वागत केलं आनंद मगदूमचं. हा बॉल लोअर फुल टोस, लाऊड अपील इथे पाहायला मिळते. सिंगल निश्चित झाली आहे. दुहेरीचा प्रयत्न होतोय. सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. शेवटचा षटक आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र घडलंय तरी काय, फलंदाजाला माघारी परतावा लागतं, परंतु तो कोणता. 16 बॉल 49 धावांची खेळी ज्याने साकारली. नागेश वाडेकर परतीचा प्रवास करतोय, परंतु बॅटिंग आवडली असेल नागाची तर टाळावायला काही हरकत नाहीये. एकोणपन्नास धावांची खेळी ज्या नागेश वाडेकरने साकारली, त्याच्यासाठी होणारा हा टाळ्यांचा कडकडाट इथून आपण पाहिला. स्टँडिंग अवेशन दिलं क्रिकेट रसिकांनी.
ही मुंबापुरी आहे. इथे क्रिकेटचे जाणकार जास्तीचे आहेत. या वेळेचा बॉल खोलातला होता. ड्रॉई केलाय डीप मध्ये, लॉंग ऑफ तैनात आहे. सिंगल निश्चित येते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण अजित यादवला पाहतोय. मागील मॅच मध्ये तंत्र शुद्ध फटकेबाजी त्यांनी साकारलेली पाहायला मिळाली. अजित यादव प्रमोट करण्यात आलं बॅटिंग ऑर्डर मध्ये त्याला. फलकावरती 83 बनलेले आहेत. 83 ऑन दी बोर्ड. यावेळेचा बॉल फुलर लेनचा इथून मात्र पाहायला मिळाला. ऑन साईडला टर्न केलाय. सिंगल निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न होत आहे. सेकंड रन अजित यादव कंप्लीट करतोय. 2 धावा निश्चित आलेल्या आहेत. दुहेरीच्या मदतीने 85 बनल्या. शेवटचे 2 चेंडू अद्याप येणं बाकी राहिलंय. शेवटचे षटक अगदी कमी धावसंख्येत दिसू लागले. ज्या रीतीने आनंद मखदूम यांनी गोलंदाजी केलेली आहे. धावांवरती अंकुश लगावलाय. पहिला बॉल षटकात जरूर आला, परंतु काय कमबॅक झालाय. पुढचा बॉल यावेळेला उंची आणि तितकीशी लांबी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. होय आलाय शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती देखील अजित यादवने शेवट गोड केला. षटका ठोकला. 97 ऑन दी बोर्ड. 98 रनचं टार्गेट. कौल आपण करतो आहोत. आणि जशी या सेकंड इनिंगला सुरुवात होईल या आवाजामध्ये बदल करण्यात येईल. व्हॉइस ऑफ पालघर या पुन्हा एकदा प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जयजी भोसले सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून.
त्यांचं करूया आपण मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. स्वर्गीय संतोष अडसूळ चषक 2026 आणि पर्व 5 पर्वामध्ये रणांचं बेताज सध्या आपल्याला पाहायला मिळतं. साई शेलर साहेब आज उपस्थित झालेत. अमूल्य वेळ या स्पर्धेला देत असताना पाहायला मिळत आहेत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी हर्ष अडसूळ त्यांच्या समवेत सध्या आपण पाहत आहेत. मयूर तरकारी साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकाल. संदीपजी पोटे असतील, को सपोर्ट ज्यांनी केले ते वास्तव ग्रुप, त्यांचा सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. सध्या सुधीर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि अप्रतिम चांगली खेळी, पहिल्या विकेटसाठी जी भागीदारी पाहायला मिळाली. सेव्हन्टी 70 लाईव्हला जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आकाश जहांगीर आणि एका साईडला विनीत माळी. सध्या आपण पाहत आहेत स्वागत सन्मान एक अशा व्यक्तिमत्वाचं ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये आपलं अगदी नाव कोरलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नागरिकांच्या प्रश्नांची नेहमीच मात्र शांततेने उत्तरं दिली, नागरिकांना घेऊन चालणारे असं व्यक्तिमत्व, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, एक हँडसम क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख सुद्धा पाहायला मिळते असे विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान हर्ष अडसूळ जे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. साई शेलार साहेबांना आपण पाहतायत. चला सामन्याला सुरुवात होईल. यानंतर जे सामने होतील ते 4 षटकांचे असतील. वेळेच्या अभावी आपल्याला त्या गोष्टी जाणणं फार गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे 4 षटकांचे सामने होतील याची दखल घ्यायची यानंतर. चला सामन्याला होते सुरुवात. काय अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. सुमित ढेकळीच्या बॅटमधून कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके पाहायला मिळाले. संयम, आत्मविश्वास आणि सुंदर फलंदाजीचं उत्तम उदाहरण दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून पाहायला मिळालं. ती फक्त भागीदारी नव्हती, ती आत्मविश्वासाची भागीदारी पाहायला मिळाली, ती संयमाची भागीदारी होती. विनीत माळी आणि आकाश जहांगीरला आपण पाहत आहेत. आकाश जहांगीर अप्रतिम चांगलं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. एक उजव्या हाताचा शैलीदार फलंदाज आहे. विनीत माळीला आपण पाहत आहेत. या खेळाडूच्या हाईटकडे जाऊ नका, या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता सिद्ध करण्याची ताकद आहे. सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलंय. तर पहिलं षटक हाताळण्याकरता सूर्याला आपण पाहत आहेत. पहिलाच बॉल सूर्याचा अप्रतिम चांगला वेग पाहायला मिळाला आणि अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. सिल्वर स्टार भिवंडी सध्या आपण पाहत आहेत. पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 0. पहिलाच बॉल चांगला हाताळला गेला. फुलटॉस बॉल ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर फार वेगाने येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर आकाश जांगेडच्या बॅटमधून 2 रन्स मिळतील. बॅकअपसाठी थोडेसे दूर आहेत, परंतु हा ना करता करता तिसऱ्या रनसाठी पलटले आणि 3 रन्स प्रथमेश ठाकरे बॉलवर येण्याच्या अगोदरच 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. जवळजवळ आपण पाहतायत 3 या धावसंख्येवर. 2 बॉलचा खेळ झालाय. 3 रन्स पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं आयोजन, नियोजन आणि त्यामध्ये सुंदर खेळ सध्या आपण पाहत आहेत.
ऑल इंडिया ओपन खेळणारे खेळाडू आज स्टारकास्ट या मैदानात. टप्पा पडल्यानंतर वेग घेतला बॉलने, ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना सूर्या गेल्या मॅचमध्ये सुद्धा त्या रिदमने गोलंदाजी करत होता, अचूक टप्प्यावर भेदक मारे करत होता आणि तीच लाईन अँड लेन्थ सध्या मेंटेन करत असताना पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली अचूक टप्पा आणि भेदक मारा. फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, योग्य ती दिशा, अचूक टप्पा आणि फलंदाजांचं परफेक्ट मात्र कॉन्सन्ट्रेशन त्याने ओळखले. यावला बाची सुमी ढेकळीच्या अगदी बाजूने बॉल निघून जाईल. रमेश पवार नाना पुढे सरसावतील, तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु आकाश दुसऱ्या धाव घेण्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये आणि त्यामुळे एकच रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. जशी सुरुवात सुमित ढेकळे आणि नागेश वाडेकर नागाच्या बॅटमधून धावा आल्या, सुमित ढेकळेच्या बॅटमधून धावा आल्या. बाहुबली म्हणून ज्याची ओळख सातत्याने पाहायला मिळते आणि ते स्ट्रोक सुद्धा आपण पाहू शकलात. प्रत्येक प्रेक्षकांची मने जिंकली, परंतु नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट आहे, कारण सिल्वर स्टार भिवंडी या टीमकडे सुद्धा मोठी खाण आहे फलंदाजीची. ऑन साईडला आकाश जहांगीरच्या बॅटमधून कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. पिकअप शॉट सरळ बॉलला फेकून दिलंय, आउट ऑफ द पार्क, षटकार. अगदी कनेक्ट झाला होता मिडल ऑफ द बॅटने, षटकार आला. त्यानंतरचा पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नानाकडे बॉल निघून येईल, तत्पूर्वी सिंगल मेल. चांगली बॉल डिलिव्हर करतोय. मागील बॉल पाहिला तर ओव्हर पिच बॉल होता आणि त्यानंतरचा हा बॉल ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला, पुढे बॉल ठेवला होता. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या 11वर जाऊन पोहोचली गेले. प्रथम बॅटिंग करत असताना ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील, उमेश इलेवन खार, उमेश कुळे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं लीड करताना सातत्याने आपण पाहिलं. सिल्वर स्टार सध्या आपण पाहू शकतायत साईडला 11 रन झालेत. एक मोठं लक्ष 98 धावांचं, परंतु लक्ष मोठं असो वा छोटं, ती मनामध्ये एक जिद्द असावी जिंकण्याची. गोलंदाजी मार्कवर कोणत्या गोलंदाजाला पुढे आणलं जाईल याकडे लक्ष असेल. करण वरपेटी मान्सून सुपर सिरीज पासून हा खेळाडू खूप चर्चित राहिला रबर बॉलच्या हंगामामध्ये आणि त्यानंतरचा त्याचा प्रवास, त्यानंतर केलेली ती बॅटिंग काय अप्रतिम आपण पाहतायत. करण वरपेटी हे नाव सुद्धा आता चर्चेत राहिलंय. अजून मात्र खूप भवितव्य आहे त्या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये, परंतु जेव्हा तुम्हाला मोठ्या खेळाडूंकडून जेव्हा प्रेरणा मिळते त्या प्रेरणेचा उपयोग करायला हवा. ते मोटिवेशन जेव्हा तुम्हाला मिळतं त्यावेळेला तुम्ही त्याचा आदर सन्मान डेफिनेटली करायला हवा. त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. फक्त आपण मॅच स्पर्धेच्या वेळेला फक्त येतील आणि बॉलिंग करतील तर डेफिनेटली कुठेतरी त्याचा परिणाम हा सोसावा लागतो. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. पहिल्या षटकाचा खेळ झाला 11 रन. करणचा पहिलाच बॉल यावेळेला अप्रतिम हाताळला गेलाय. सरळ बॉल सुमित ढेकळीच्या हातामध्ये निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 11 रन झालेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. अगदी आज पावसाने विश्रांती घेतली. कालच्या दिवसामध्ये शेवटचे 2 बॉल असताना पाऊस मात्र आला आणि काय भावेश पवारने अप्रतिम चांगली बॅटिंग केली. व्हाईट बॉलचा इशारा, न भूतो न भविष्यती अशी बॅटिंग करताना पाहायला मिळाला. 16 बॉलमध्ये 63 रन आणि काय आक्रमकता दाखवल्यानंतर क्रिकेटची जान नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. मग खेळाडू तो कोणताही असो, चांगला खेळाडू असं नाही आहे की त्याचं नाव आहे, परंतु त्याला दाद देतात नेहमीच. तारिफबाई सय्यद त्यांच्याकडून 1000 रुपये पाहायला मिळाला आणि इथे ऑन साईडला वाह, ऑसम शॉट. काय फटका खेळलाय, क्लास दाखवला यावेळेला आकाश जहांगीरच्या बॅटमधून. सरळ बॅटचा वापर केला. बॅटचा फ्लो पहा, बॅट स्विंग पहा, टायमिंग पहा, लाजवाब, क्लास.
मात्र थोडासा खाली राहिल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतोय. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आकाशला सुद्धा सरप्राईज केलंय या बॉलने. 18 रन झालेत. पहिला बॉल डॉट, त्यानंतर वाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट येत असताना म्हणजे कमबॅक केलंय या गोलंदाजाने करण वरपेटी. यायचं होतं ऑन साईडला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला बॉल फार वेगाने निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा सक्सेसफुलच्या मार्गावर पाहायला मिळत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. 98 धावांचं पाठलाग करताना करण वरपेटी पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला अगदी अलगद खेळले या बॉलला आणि फिल्डरला बीट केलंय सोहेलला. सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. चौकार, गुड शॉट, 4 रन. पंचवीस धावा झालेत. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वाह, तंत्रशुद्ध फटका कसा असावा ते दर्शवून दिलंय. 6 धावा, गुड शॉट, हाय अँड हँडसम षटकार. क्लासी शॉट पाहायला मिळाला आकाश जांगीडच्या बॅटमधून. ऑन साईडला पुल केलंय, इझिली डन. अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. षटकार, लगातार हा दुसरा षटकार. एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व संदीपजी पुढे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा करूया आपण शब्द सुनारणी. सहर्ष सुस्वागतम. स्वर्गीय संतोष अडसू चषक 2026 माध्यमातून जे प्रायोजक आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सुमित वेकडे पुढे सरसावेल, अशक्य ते शक्य करून दाखवणारा खेळाडू आहे. अप्रतिम झेल टिपला गेलाय. मागील मॅच मध्ये सुद्धा एका हाताने झेल टिपला होता आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा ती मेहनत घेत असताना पाहायला मिळतोय. आकाश जांगीडच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. एक चांगल्या खेळीचा अंत. बॅक टू द पॅव्हिलियन.
दुसरं षटक करण वरपिटी आणि तिसरं षटक ओम पांडेच्या माध्यमातून आपण पाहत आहे. 37 ला 1 बिलाल शेख न्यू बॅटर ऑन साईडला शॉटम पूल केलाय. खूप चांगला फटका तर आहे. दोन्ही फिल्डरला मात्र यावेळेला बीट केलंय. बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेणारा सनसनाटी झन्नाटीदार बिलाल शेखच्या बॅटमधून चौकार. 2-0. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. नागाच्या अगदी डोक्यावरून हा बॉल निघून जाईल. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो बाणासारखा वेगवान विजेच्या वेगाने बॉल निघून गेला. ओम पांडेवर यावेळेला हल्ला बोल केला जातोय. कार 6 धावा. क्लास दाखवलाय यावेळेला बिलाल शेखने. आल्या आल्या ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलोय. इथे थांबणार नाहीये. ते रडायचं नाही तर लढायचं आहे. 13 बॉल 51. 13 balls remaining and 51 runs required to win. बॉलला लेफ्ट केला. थोडंसं अंडर प्रेशर बॉलिंग करत असताना ओम पांडेला आपण पाहतायत. एक रन तर ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. वाईट बॉल ज्या पद्धतीने एक रन ऍड झाली. ओम पांडेचा बॉल ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. खूपच बाहेर होता. बिलाल शेखने बरोबर निर्णय घेतला आणि इथून एक रन ऍड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48. या वेळेला अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. काय बॅटिंग सुरू आहे सध्या आपण पाहतायत. बिलाल शेख थांबत नाहीये. षटकार येत असताना राऊंड द विकेटने आले. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला तसंच त्या बॉलला मात्र यावेळेला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. टेक्निक, टायमिंग, टेम्परामेंट, टॅलेंट सुपर. 54 ला एकंदरीत आपण पाहिलं तर एक. आता विजयासाठी जवळजवळ आपण पाहतायत अजून सुद्धा 44 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आहेत. 12 बॉलमध्ये 44 रन. सिल्वर स्टार भिवंडी या टीमला 98 धावांचा पाठलाग करताना प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिलं ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील, उमेश इलेव्हन खार या टीमने 97 धावा फलकावर लगावल्या. सुमित डेकईच्या कुशल नेतृत्वाच्या फलंदाजीवर इथपर्यंत मजल मारली. नागेश वाडेकर नागाने पुन्हा एकदा कलात्मकतेचे पटके दाखवले. संयम, आत्मविश्वास सध्या बिलाल शेख दाखवत असताना पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग. 12 बॉल 44. याचा पहिलाच बॉल. वेग होता परंतु नियंत्रण नव्हतं, संयम नव्हता आणि इथे हेमंत शेट्टी सर वरत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 55 या धावसंख्येवर 55 रन्स. खूपच बाहेर निघून गेला. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं 55 ला 1. सिल्वर स्टार भिवंडी टीम. आता बिलाल शेख आल्यानंतर मात्र थोडीशी चर्चा जरूर सुरुवात झाली चर्चेला. बॉलला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्याच टप्प्यावर ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. जणू काही प्रिव्हियस बॉलच पाहिला की काय. व्हाईट बॉलचा इशारा. थोडंसं प्रेशर जरूर आहे परंतु इथे विनीत माळी सारखा खेळाडू गेल्या मॅचमध्ये आक्रमकता दाखवली होती. खूपच वाईड लाईनच्या बाहेर होता हा बॉल. एक रन मिळेल. 56 वर धावसंख्या जाऊन पोचली गेले. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 42 रनची आवश्यकता आहे. यावेळेला ऑन साईडला विनीत माळीचा फटका. मिस टायमिंग आहे आणि बरोबर फिल्डरला निवडलं. चांगला जजमेंटने झेल टिपला गेला. विनीत माळीच्या खेळीला पूर्ण विराम. जी विकेट हवी होती ती विकेट मिळाली परंतु इथून आता मॅचला कलाटणी मिळेल का. फलंदाज बाद.
11 बॉल 42. बँड्रा विभागाचा एक जबरदस्त परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळाली, अनेक मैदाने ज्यांनी गाजवलेत असे राजेश धोबी सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा करूया आपण वेलकम. 56-2 सध्या आपण पाहत आहेत. चांगला बॉल होता, पायावरचा बॉल, अगदी यावाला अटॅक पायावर केला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. हलकीशी बॅटची एज घेत बॉल निघून जाईल शॉर्ट फाईन लेगला. काही सोहेलने कामगिरी केली होती गेल्या मॅच मध्ये, जबरदस्त गोलंदाजी केली होती. मॅचचं परिपूर्ण जे रूप होतं ते बदलवून टाकलं होतं. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळाली होती. 57 रन झालेत आतापर्यंत, 2 गडी बाद, 10 बॉल 41. बिलाल शेख आक्रमकता दाखवले या फलंदाजाने. पुन्हा एकदा पायावर बॉल आणि यस मिडल स्टंपला सापडले. पंचांचं म्हणणं होतं आणि इथून फलंदाज बाद होताना आपण पाहत आहेत. बॅक टू द डगआउट, बिलाल शेख, LBW गॉन. केलं सध्या अजित मोहिते न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. 9 बॉल 41. या खेळाडूकडे सुद्धा पोटेन्शियल आहे. मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवलेत, स्पेशली स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, त्यावेळेला आपण पाहिलं तर ऑप्शनच्या खूपच बाहेर बॉल होता. सूर्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केले, अचूक टप्प्यावर भेदक मारे केले. जरी एक्स्ट्रा बॉल आले, पहा जे ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळते, खूपच वाईट लाईनच्या बाहेर होता बॉल आणि त्यामुळे वाईट बॉल येत असताना आपण पाहत आहेत. तरी सुद्धा अप्रिसिएट करत असताना सुमित ढेकळे हीच खासियत राहिले या खेळाडूंची. 9 बॉल 40. एक मोठा फटका सामन्यामध्ये, पुन्हा एकदा पलटवार. कायचं तो ऑन साईडला, ऑफ साईडला बॉल निघून जाईल. तत्पूर्वी फिल्डर येतील आणि त्या फिल्डरला बीट केले बॉलने, सरळ निघून जाईल चौकारासाठी. आता धावा कशाही येऊत, कोणत्याही पद्धतीने येऊत, धावा येणे फार गरजेची गोष्ट आहे सिल्वर स्टार भिवंडी टीमला आणि त्या धावा येत आहेत. चौकार 4. आदरणीय सन्माननीय उमेशजी कोळे साहेब, त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. 62-3, 8 बॉल 36. अतिशय सामना रंगतदार स्थितीच्या वळणावर. गोलंदाज सूर्या, अजित मोहिते कोणत्याही कंडिशन मध्ये चांगली बॅटिंग करण्याची कला जाणतो. चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता बॉल, बॅट हवेत फिरली होती. लाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 62-3, 7 बॉल आणि 36 रन हे सामन्याचं समीकरण. अनेक प्रेक्षक वर्ग या मॅचला मात्र एन्जॉय करत असताना सध्या आपण पाहत आहेत. इंदर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीपजी पोटे साहेब, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. मयूर तरकरी साहेब यांचे पिताश्री यावेळेला आपण पाहत आहेत. सुधीरजी तरकरी साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. ऑफ साईडला चांगला फटका तर खेळलाय, फिल्डर नाहीये आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय षटकारासाठी. आता 6 बॉल 30 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 30 रन. ऍक्शन रिप्ले पहा, गुडघ्यावर बॅलन्स केलं, अप्रतिम बॉडम हँडचा चांगला वापर केला आणि मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होत असताना मिड ऑफ गाठला बॉलने आणि मिड ऑफ गाठत असताना मिड ऑफ क्लिअर केलं षटकाराला. आणि या षटकारानंतर आपण पाहत आहेत एवन पवन किनेजवळ मात्र दोन्हीही चिमुरडे येत आहेत आणि अगदी चांगली सेल्फी घेत असताना आपण पाहू शकाल. अगदी चांगला आपण पाहत आहेत, अप्रतिम.
सध्या आपण पाहिलं तर या वेळेला मनीष दाभी यांना आपण पाहू शकाल. आय लव्ह फोटोग्राफी इंदर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर सुधीरजी तरकारी साहेब आपण पाहू शकाल. संदीपजी पोटे साहेब यांचं सुद्धा नुकतंच आगमन झालेलं आहे आणि कॉपरेट खूप केले वास्तव ग्रुपने खऱ्या अर्थानं आपण पाहिलं. जगदीशजी डोंगा फाउंडेशनच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य समाज कार्य केलेलं आहे. संदीप पोटे साहेब सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या नावाने स्पर्धा सुद्धा पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मयूर तरकारी साहेब आणि संदीप पोटे साहेब यांच्या विद्यमानाने ती स्पर्धा पुढे येत असताना पाहायला मिळेल. चांगले व्यक्तिमत्व आहे. समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारं असं व्यक्तिमत्व फक्त क्रिकेट पुरता मर्यादित नाही आहेत. क्रिकेटच्या पलीकडे जनतेची सेवा करणं, समाजसेवा कशी हाताळायची हे मात्र त्यांच्या रक्तातच आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. 6 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. इवन पवन केने या लॉंग साईडला खेचून मारले. या बॉलला प्रथमेश ठाकरेला बीट केले. बॉलने फार वेगाने निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. इवन पवन केने चांगला बॉल होता. वाह, काय बॉल डिलिव्हर करत असताना एक चांगल्या फलंदाजाला अशा प्रकारचा बॉल हाताळणं हे सुद्धा आपण पाहतायत. हिम्मत लागते. 72ला 3. 4 बॉल मध्ये 26 रन. तर या खेळाडूकडे खूप काही पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, परंतु ज्या पद्धतीने सोहेलने कमबॅक केलंय त्याला मॅच मध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सध्या इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सुद्धा इवन पवन केलेला आपण पाहतायत. 4 बॉल 26. सोहेल चांगला बॉल होता. ऑन साईडला खेळून काढलंय. एक नंतर डेफिनेटली मिळेल. सूर्या पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना 3 बॉल आणि विजयासाठी आता 25 रनची आवश्यकता सिल्वर स्टार भिवंडी टीमला. स्वर्गीय संतोष अडसूळ चषक 2026 आपण पाहतायत. कालची जी संध्याकाळ होती ती भावेश पवारने न्याहून निघाली. बॅटिंग केली, आक्रमकता सिद्ध केली. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण सध्या आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिले तर स्थिर राहिले. ऑफ साईडला अप्रतिम फटका. लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिलंय. 6 धावन करता एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या अगदी मधोमध. नेत्रदीपक देखणा फटका. 6. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. एका साईडला अमित, एका साईडला वसीम कन्नड. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि संदीपजी पोटे साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. त्यांच्या समवेत हर्ष अडसूळ यांना आपण पाहतायत सध्या ऑन स्क्रीनवर. अगदी एक सुंदर व्यक्तिमत्व आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब करत असताना संघ आपण पाहू शकाल. अप्रतिम ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील, उमेश 11, उमेश कुळे यांचा संघ पाहायला मिळतोय. खार आणि अगदी हेरलंय त्या ठिकाणी. ही फॅन फॉलोविंग आहे.